सॉरी मला उशीर झाला, हे घे फुलं घे. अगं आलीस का तू? अगं छे ग, कसली होत आहेत? माझी म्हातारीची काही कामं लवकर होत नाहीत. मी आपली माझ्या वेळेनुसार करत असते. आई, तू स्वतःला म्हातारी म्हणतीयस? तू प्लीज म्हातारी वगैरे नाहीयेस बरं का. हिरा, अगं वय झालंय माझं आता. हा? वय कधी लपून राहतं का? आणि वयाचं सोंग घेता येत नसतं, कळलं? आता बाबांचंच बघ ना, वयानुसार आजारपणं सुरू झाली त्यांची. आता काय, आमची गाडी लागली आहे ग बाई उताराला. आता फक्त एकदा नातवंडांची तोंड बघितली ना की आम्ही वर जायला मोकळे. आई, जर तू तुझ्या नातवंडांची तोंड बघून वर जाणार असशील ना, तर तुला कधीच नातवंडांची तोंड बघता येणार नाही. हे वात्रट कुठली, असं का बोलते ग? अगं मग तू तरी काय बोलते सणावाराचं? देवा पुढे असं बोलतात का? बरं बाई, नाही बोलत. आणि एकटी आलीस, निखिल नाही आलाय? अगं त्याचं जरा काम होतं. मला सांग, बाबा बरे आहेत का? बरे आहेत ग, झोपलेत, आराम करताय. माझ्या मनात एक विचार येतोय, यावेळेस ना दोन्ही व्याह्यांना आणि विहिणींना जेवायला बोलूयात घरी. कसं आहे ना, तुझं लग्न झाल्यानंतर निखिलच्या आईवडिलांशी भेटलोच नाहीयेत अगं आम्ही. बरं नाही वाटत ते मला. ते कसं वाटतं तुला? बोलूयात का? छान कल्पना आहे. निखिलचे आई बाबा नक्की येतील. हा, पण ताईचं बघ बाई, तिचे सासू सासरे येतील का नाही माहित नाही. मोठी माणसं आहेत ना. काय असं बोलते ग तू? आता जे आहे तेच बोलतेय. तू तिला फोन केलायस का? नाही, विचारलं नाहीये मी. फोन करणार आहे. बरं हिरा, चल चल, पूजेची मांडणी झाली आहे सगळी. हा, पूजा करूयात आधी. ये ये, साडी छान दिसतेय. थँक्यू. ये ये. फुलं घे. हा, अगं हो हो, बाबा बरे आहेत, आराम करतायत. बरे आहेत, आम्ही बरे आहोत सगळे. तुम्ही कसे आहात? तू कशी आहेस? आणि घरचे कसे आहेत सगळे? हो बरे. आत्ता घटस्थापनेच्या पूजेलाच चालले होते. बोल ना. हा अक्षरा, माझ्या मनात एक विचार येतोय. नाही म्हणजे तुझ्या सासूबाईंनी गणपतीसाठी आम्हाला बोलवलं होतं तिकडे, तर आता त्यांना सगळ्यांना जेवायला इकडे बोलूयात का, असं माझ्या मनात येत होतं का. कसं आहे ना की त्या दिवशी आलो आम्ही तिथे, पण चारुलता मॅडमशी फारसं बोलणंच नाही झालं. आणि अगं त्यांनी गणपतीत केवढा आहेर केला आम्हाला. हिराला सोन्याचे दागिने वगैरे पातीच झालं ग ते. नाही म्हणजे त्या म्हणाल्या की रीत आहे, पण आता त्यांनी रीत पाळली आहे तर आपणही रीत पाळायला हवी ना अक्षरा. काय वाटतं ग तुला? हा का आई, मला नाही वाटत असं काही करण्याची गरज आहे. आणि तसंही आता एवढं सगळं कुठे करणार तू एकटी? बाबांची तब्येतही खराब आहे ना. अगं नाही नाही अक्षरा, मी करते ग सगळं, नको काळजी करूस तू बाळा. आणि हिरा आहे ना माझ्या मदतीला. हा, तू नको टेन्शन घेऊस त्याची. तू मला फक्त ना सांग, दिवस सांग कधी येणार आहात ते, चालेल का? बरं ठीक आहे, मी बोलते अधिपतींशी आणि कळवते. हो हो हो, कळव कळव. हा, बाय. बर. हो. चला लवकर करा, मुहूर्ताची वेळ टळून जाईल नको. वय बाय, झालीच की तयारी? शांता, अगं गावला का नाही? मी वरच्या माळ्यावर बी बघितलं, कुठे बी नाही सामान. तेच की, कुठंच गावात नाही. ए राहू दे, सोडा. मी घेऊन येतो पडदेशी माती आणायची नो, मी घेऊन येतो. धान्य घरात असेल ते वापरायचं. नाही नाही, कुठेही जायची गरज नाहीये. मी जास्तीचं सामान आणूनच ठेवलं होतं. धान्य आहे, माती आहे, विड्याची पानं आहेत, सगळं आहे. अच्छा, म्हणजे तू ठेवलं होतंस का कुठेतरी दुसरीकडे? हो. झालं मम्मी, पडलीस परत तोंडावर. हे अशा दोन दोन गोष्टी कशा पाय आणल्यास ग? दुर्गे, उगाच काहीतरी काय बोलतीयस? बरोबर केलं तिनं. वा अक्षरा, शाब्बास, सून शोभलीस तू या घरची. गुरुजी, आता समजा येळेवर होईल बघा. सुनबाई, जा घेऊन ये. हो, मी आणते. हा, चला पूजेला सुरुवात करूया का? कोण बसणार आहे पूजेला? अहो हे काय, आमची सुनबाई आहे की. चला जोडींनी पाठावर बसा. अधिपती बस की.
नमस्कार करायचा आहे. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. ओम नमो देव्ये महादेव्ये शिवाय सहस्रनमः नमः प्रकृतिभद्राय नियतां प्रणतात्मताम्. आता आरतीला उभं राहायचं आहे. अगं मम्मी म्हणजे बघ की तू काल रात्री एवढे कष्ट केलेस, माती फेकून दिलीस, बियाणं फेकून दिलंस, ते पानं बी गायब केलीस. काय झालं ग मम्मी पुढे त्याचं? तू तर निर्बीज करणार होतीस ना त्यांना. हा मग करणारच आहे. कवा? त्या अधिपती आणि मास्तरडीला पोरग झाल्यावर? मम्मी तू आता काय बी करू शकणार नाहीस. चंचे तू का नाही उगं नाट लावू नकस बर का. नाट नाही लावते म्या, सत्य परिस्थिती सांगते. असं वाट लावण्याची परिस्थिती म्या जवळ सत्यात उतरवत नाही का नाही तवर माझा जीव शांत होणार नाही. तवर मनातला इस्तव धगधगत राहील आणि मग म्या त्याच्यात टोमण्यांची आहुती देणार, म्हणजे आग अजून भडकल. चंचे जरा गप्प बस, नाही तर त्या आगीत म्या तुलाच जाळी. कळलं? जाळ हा मम्मी, जाळ जाळ. मम्मी तुला आठवतं का जेव्हा मॅ प्लॅन करायचे आणि माझे प्लॅन फसायचे तेव्हा कसं काय काय बोललेस ग मम्मी मला. आणि आता मी आज जरा तुला काय बोलली तर लगेच जाळ्या निघालीस वय मला. मम्मी तू नाही का मान्य कर,